सलग 7व्या दिवशीही चोरी. आळते परिसरात चोरट्यांचे खुले आव्हान. पोलीस यंत्रणेला झोप लागली का? ठिकाण आळते, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. सांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. हातकणंगले तालुक्यातील आळते परिसरात सलग 7व्या चोरीची घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर बंद बंगल्यात झालेल्या या चोरीमुळे पोलीस आहेत तरी का नाहीत असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. आजची घटना रफिक मुजावर यांचा बंगला लक्ष्य. दिनांक 17 जुलै 2025 सकाळी 9 वाजता डॉक्टर रफिक अब्बास मुजावर यांच्या पत्नी शबनम मुजावर या आपल्या आळतेतील मेडिकलमध्ये गेल्या. तर रफिक मुजावर नेहमीप्रमाणे माले मुळशिंगे येथील दवाखान्यात येते. घर संपूर्ण बंद असताना चोरट्यांनी बिनधास्तपणे बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून बंगल्यामध्ये प्रवेश केला. दुपारी 1:45 शबनम मुजावर घरी आल्यानंतर कुलूप उचकटलेले आणि सर्व सामान अस्ताव्यस्त स्थितीत दिसून आले. चोरी गेलेला मुद्देमाल सोनं अंदाजे 14 ते 15 तोळे, 4 तोळ्याच्या बांगड्या, 2 तोळ्याची गोप, 2 तोळ्याचा पोहेहार, 1 तोळ्याची चेन, 1 लॉकेट, 10 अंगठ्या, 2 जोड रिंगा व 2 पट्ट्या, अर्धा किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम 1,50,000 रुपये. हे सर्व दागिने रोकड दुसऱ्या मजल्यावरील लाकडी व लोखंडी तिजोरीतून चोरला गेले. बंगल्यात फक्त दोघेच राहत असल्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित व माहितीगाराच्या मदतीने झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस यंत्रणेचा निष्क्रिय प्रतिसाद. चोरीची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाने, ठसेतज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र श्वान बंगल्याच्या परिसरात घुटमळल्यामुळे चोरटे गावातीलच असल्याचा संशय अधिक बळावतो. गेल्या 15 दिवसापासून आळते परिसरात सलग 7 ठिकाणी चोरी झाली असून अजूनही एकाही चोरीचा छडा लागला नाही. ठोस आरोपी सापडलेला नाही. या आधीच्या 6 ठिकाणी झालेल्या चोरीवर एक नजर. 1 तेंडुलकर मळा, 2 मयवडे घर 2.5 तोळे, 3 युनुस खलिफा 52 तोळा, 4 संभाजी जाधव मागील बाजूने चोरट्यांचा प्रवेश, 5 मद्रासाजवळ तेंडुलकर महाराज किरकोळ चोरी, 6 खरात व चौगुले मळ्यात दिवसा चोरी. या सर्व चोरीमध्ये चोरट्यांनी पाठीमागून प्रवेश, घराबाहेरच्या हालचाली पाहून वेळ निवडणे व विशिष्ट खोलीतील तिजोरी लक्ष करणे हे साम्य आहेत. गावकऱ्यांचा संताप व पोलिसांवरील अविश्वास. 7व्या चोरीनंतर गावकऱ्यांमध्ये असंतोष शिगेला पोहोचला आहे. अनेक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करत खुली टीका केली आहे. चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले, आता तर आम्हाला पहारा द्यावा लागेल काय? गावात वारंवार चोरी होऊनही पोलीस काहीच करू शकत नाहीत म्हणजे चोरट्यांना पोलिसांची भीतीच राहिली नाही. अशा प्रकारची चर्चा आळते व पंचक्रोशीतील गावामध्ये होत असताना दिसून येत आहे.